नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं कर्तृवाच्यं कर्मवाच्यं च पठामः। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आज आपण इयत्ता 9वीचा कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हा जो भाषासूत्रम 3 यामधला जो घटक आहे तर तो अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। मुलांनो, यापूर्वी तुम्ही कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हा जो घटक आहे तो अभ्यासलेला आहे। ठीक आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्तरी किंवा कर्मणी प्रयोग, कर्तरी आणि कर्मणी प्रयोग किंवा नाही तर तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, कर्तृवाच्य कर्मवाच्य भावेवाच्य असं त्याला म्हटलं जातं। तर हेच आपण आज बघणार आहोत। तर कर्तरी या हा जो प्रयोग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, साधी रचना, सिंपल सेंटेन्सेस, जिथे साधी रचना असते त्यालाच कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे बघा, क्रियापदद्वयम, 2 प्रकारची क्रियापद असतात। एक म्हणजे कर्तृवाच्य म्हणजेच कर्तरी, त्यानंतर कर्मवाच्य म्हणजेच कर्मणी। ठीक आहे, तर आता इथे बघा पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, पेज नंबर 76 वरती कर्तृवाच्य कसं असतं, कर्ता प्रधान। ठीक आहे, प्रधानत्वात कर्तृपदस्य प्रथमा, मुख्यत्वे कर्तृपद जे आहे तर कर्ता प्रधान असतो, त्यानंतर कर्तृपद जे आहे ते प्रधान असतं आणि क्रियापद कसं असतं तर कर्तृपदानुसार। ठीक आहे, उदाहरण दिलेलं आहे, बालकः ग्रंथम पठती, बालक मुलगा ग्रंथ वाचतो, कह पठती तर बालकः, कोण महत्वाचं यामध्ये, कर्ता बालक। त्यानंतर बघा कर्मवाच्य कर्मप्रधानम, तर कर्मप्रधान अशी ही वाक्य असतात। प्रधानत्वात कर्मपदस्य प्रथमा, बालकेन ग्रंथः पठ्यते, कह पठ्यते तर ग्रंथः। ठीक आहे, तर त्यानंतर आता आपण याची थोडक्यात ओळख करून घेऊया। बघा, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य, तर यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघावं लागेल की कर्तरी। ठीक आहे, तर कर्तरी म्हणजे काय, साधी रचना, जे आपण वाक्य बोलतो, मुलगा आला, मुलगा खातो, ठीक आहे, मुलगी गाते, तर ही सगळी कर्तरी रचना आहे। तर याचे कर्तरीचे अकर्मक आणि सकर्मक, ठीक आहे, असे 2 प्रकार होतात। ठीक आहे, अकर्मक म्हणजेच काय की ज्यात कर्म नाही। ठीक आहे, कर्मपद त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ऑब्जेक्ट। ठीक आहे, तर ऑब्जेक्ट ज्यामध्ये नाही त्यालाच काय म्हटलं जातं, अकर्मक। त्यानंतर सकर्मक म्हणजे काय, ज्यात कर्म आहे। ठीक आहे, म्हणजे कर्मसहित आणि कर्मरहित, यालाच आपण काय म्हणू, कर्मसहित, सॉरी कर्मरहित। ठीक आहे, कर्मरहित आणि हे कर्मसहित, अशीच म्हणजे एकदम सिंपल आणि काय म्हणतात, एकदम सिंपल डेफिनेशन आपल्याला याची करता येईल। कर्मरहित, कर्म नसलेलं, आणि कर्मसहित याला सकर्मक आपण असं म्हणू। ठीक आहे, तर आता आपण हे का बघायचं आहे आधी, कारण आपल्याला काय शिकायचं आहे, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य। तर ज्यामध्ये कर्म नसतं, ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्याचं आपण रूपांतर कशामध्ये करतो, भावे प्रयोगामध्ये करतो। कशामध्ये करतो, भावे, यालाच काय म्हटलं जातं, भावे वाच्य। ठीक आहे, त्यानंतर ज्या वाक्यामध्ये कर्म असतं तर त्या सकर्मक कर्तरीचाच कशामध्ये परिवर्तन होतं, कर्मणीमध्ये। लक्षात आलं तुमच्या, तर ज्यामध्ये कर्म असतं, कर्मप्रधान असतं त्याला सकर्मक असं म्हटलं जातं, ज्यामध्ये कर्ता प्रधान असतो त्याला अकर्मक असं म्हटलं जातं। तर जो अकर्मक आहे, ज्यामध्ये कर्म नाही आहे, तर त्या वाक्याचंच परिवर्तन आपण भावे प्रयोगामध्ये करतो, भाववाच्यमध्ये करतो, आणि ज्यामध्ये कर्म आहे त्याच परिवर्तन आपण कशामध्ये करतो, कर्मणीमध्ये करतो। तर मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं असावं। तर आता इथे बघा, तुम्हाला कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य तर याविषयी थोडंसं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे, तर ते आपण बघणार आहोत। मला असं वाटतं हे तुम्हाला समजलेलं असावं, तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, काय तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा। तर इथे बघा, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य याची रचना कशी असते ती दिलेली आहे। तर आपण आधी कर्तृवाच्याची बघूया। तर कर्तृवाच्यामध्ये जो कर्ता असतो तो कोणत्या विभक्तीमध्ये असतो, प्रथमा विभक्तीमध्ये। ठीक आहे, जसं की बालकः जलम पिबती, बालकः फलम खादती, त्यानंतर बालिका गीतं गायती। ही जी सगळी उदाहरणं आहेत त्यामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो। त्यानंतर जर कर्म असेल तर ते कोणत्या विभक्तीमध्ये असतं, तर द्वितीय विभक्तीमध्ये असतं। जसं आपण
हे बघितलं ना, कारक बघितलं ना, त्यामध्ये कसं असतं की प्रथमा, कर्त्याची प्रथमा, त्यानंतर कर्माची द्वितीय विभक्ती. तसंच इथे आपण साध्या वाक्यांमध्ये तशीच रचना असते. त्यानंतर पुढे बघा, क्रियापद जे आहे तर ते कसं असतं, कर्त्यानुसार. ठीक आहे, कर्त्यानुसार क्रियापद. फॉर एक्झाम्पल, बालकः हा कर्ता आहे वाक्यामधला, तर बालकः पठती. ठीक आहे, पण कर्ता जर आपण बहुवचनी केला, बालकाः, तर काय येईल इथं, पठंती. म्हणजे काय झालं, कर्त्यानुसारच झालं की नाही. कर्त्यानुसार हे क्रियापद. ठीक आहे, हे क्रियापद आणि ह्याच्यानुसार हे क्रियापद. बालकाः इथे बहुवचन झालं म्हणून पठंती. म्हणून लक्षात आलं ना की कर्त्यानुसार कसं काय क्रियापद असतं. क्रियापद कसं असतं, कर्त्यानुसार असतं. कर्त्यानुसार क्रियापद. ठीक आहे. त्यानंतर बघा, कर्मवाच्य जे आहे तर त्यामध्ये कशी रचना असते ती आपण बघूयात. मला असं वाटतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. अर्थात याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे, मी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण भाषा सूत्रम 3 मध्ये आपण पुन्हा अभ्यासत आहोत. त्यामुळे आपल्याला या घटकांचा पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, कर्मवाच्य. तर यामध्ये कर्ता कसा असतो, तृतीय विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे, तृतीय विभक्तीमध्ये कर्ता असतो. आणि कर्म जे आहे तर ते कोणत्या विभक्तीमध्ये असतं, प्रथमा विभक्तीमध्ये असतं. आणि क्रियापद जे आहे तर ते कसं असतं, कर्मानुसार. ठीक आहे, क्रियापद कर्मानुसार असतं. कसं काय बघा त्याचं उदाहरण, जसं की बालकेन. आपण बघितलं ना, कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो, तृतीय विभक्तीमध्ये. बालकेन पाठः पठ्यते. ठीक आहे, आता आपण काय बघितलेलं आहे की कर्मवाच्य म्हणजे कर्मणी रचना. तर कर्मणी रचनेमध्ये क्रियापद कसं असतं, असं. ठीक आहे, आपण ते कसं तयार करायचं ते पुन्हा एकदा बघणार आहोत. पण इथे जर मी पाठव असं केलं, कारण हे काय आहे, कर्मपद आहे. हे काय आहे, कर्मपद आहे. ठीक आहे, मग कर्मानुसार आपण कर्म एकवचनी आहे, पाठव म्हणून पठ्यते. पण पाठव असं जर केलं तर काय येईल, पठ्येते. पाठाः पठ्यन्ते. ठीक आहे, तर मला असं वाटतं हा पण भेद तुमच्या लक्षात आलेला असावा. आपण यापूर्वी काय बघितलं कर्तृवाच्यामध्ये की कर्ता जो आहे तो एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी, कर्ता जर द्विवचनी असेल तर क्रियापद द्विवचनी, कर्ता जर बहुवचनी असेल तर क्रियापद सुद्धा बहुवचनी होतं. पण कर्मवाच्यामध्ये काय आहे, कर्मानुसार परिवर्तन होतं. कर्मपद आहे एक पाठः, एक तर त्यानुसार पठ्यते. पाठव पठ्येते, पाठाः पठ्यन्ते. तर मला असं वाटतं हे लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता आपण हे कर्मणी क्रियापद जे आहे तर ते कसं तयार करायचं ते आपण बघूयात. बघा, उदाहरण आपण बघूयात, पठधातू. ठीक आहे, तर आपण काय बघत आहोत, कर्मणी रचना कशी करायची, कर्मणी क्रियापद कसं तयार करायचं. तर आपण उदाहरण घेतलं पठधातूचं, त्याला आपण य जोडणार. आणि आता आपण लट लकारामध्ये बघत आहोत. कोणता लकार बघत आहोत, लट लकार. तर लट लकारामध्ये कर्मणी रचना कशी करायची ते आपण बघत आहोत. तर आपण उदाहरण बघितलं, पठधातू, त्यानंतर य घेतला, तिथे य हा प्रत्यय घेतलेला. आणि तुम्हाला सांगितलं आहे की जो आत्मनेपदाचे जे धातू प्रत्यय आहे ते इथे आणते, तर प्रथम पुरुषाचे, तर हे आपण इथे घेणार आहोत. तर इथे आपण एकवचनाचा घेतला. तर क्रियापद कसं तयार झालं, पठ्यते. तर हे क्रियापद करता येण्यासाठी तुम्हाला आधी लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार, हे जे सगळे लकार आहेत, म्हणजे लकार म्हणजे काय की काळ दर्शवणारे, वर्तमान काळ, भूतकाळ, त्यानंतर आज्ञार्थ, विद्यार्थ हे दर्शवणारे जे लकार आहेत, तर त्या लकारांचे धातू प्रत्यय परस्मय पदाचे आणि आत्मनेपदाचे पदाचे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ पाहिजेत, मग तुम्हाला हा घटक लक्षात येईल. ठीक आहे, तर ह्या अशा इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. तुम्ही धातू प्रत्यय पाठ केले तर तुम्हाला क्रियापद तयार करता येतात. त्यानंतर ही रूप, कर्मणी रूप तयार करता येतात. हा भेद तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येतो. ठीक आहे, तर आपण असं क्रियापद तयार केलं. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया, लभ य ते. लभ हा धातू आहे, तर त्याचं तयार कसं होईल रूप, लभ्यते. ठीक आहे, आता लभ हा धातू जो आहे तो आत्मनेपदीच आहे. मग आपण काय बघितलं की धातू परस्मयपदी असो अथवा आत्मनेपदी असो, तर त्याच्यापासून आपल्याला ज्या वेळेला कर्मणी रूप तयार करायची असतात ती कशी होणार, इथे य लागणार आणि हा जो आहे आत्मनेपदाचा, त्या लकाराचा, लट लकार असेल तर लट लकाराचा, आत्मनेपदाचा प्रथम पुरुषाचा धातू प्रत्यय, अर्थात
ज्या वेळेला आपल्याला कर्मणीमध्ये तयार करायचं असतं तेव्हा कर्मानुसार परिवर्तन होणार. ठीक आहे, आपण बघितलं पाठ एक वचनामध्ये म्हणून पठ्यते, पण बहुवचनामध्ये पाठ हा असेल तर काही पठ्यन्ते, बहुवचनाचा तिथे धातू प्रत्यय लागणार. तर अशा प्रकारे साधारणतः आपण क्रियापद तयार करतो. तर मला असं वाटतं हा जो घटक आहे तो तुमच्या लक्षात आलेला असावा. त्यानंतर बघा इथे काही कर्मवाच्याची कर्मणीची क्रियापदे दिलेली आहेत. तर हा जो चार्ट दिलेला आहे किंवा हा जो टेबल दिलेला आहे, जी क्रियापदे दिलेली आहेत ती तुम्ही सारखी सारखी वाचायची. कारण तुम्हाला कुठलं जरी उदाहरण आलं तर तुम्हाला त्या क्रियापदामध्ये परिवर्तन करता येईल, कर्मणी क्रियापद तुम्हाला तयार करता येईल. तर ती बघूयात आपण. मी वाचते, लक्ष द्या तुम्ही. बघा, पायते. आता इथे पा दोन धातू आहेत. पा रक्षण करणे दुसऱ्या गणाचा आणि पा पिणे हा आहे पहिल्या गणाचा. तर त्याची रूप वेगवेगळी आहेत हे लक्षात घ्या. दुसऱ्या गणाचा आहे त्याचा आहे पा पायते, पहिल्या गणाचा आहे त्याचा आहे पा पियते. अशा प्रकारे हा भेद लक्षात घ्यायचा. त्यानंतर बघा, न्यायते, जै ध्यायते, त्रयी त्रायते, मा मीयते, दा दीयते, जी जीयते, ची चीयते, नी नीयते, प्रीयते, गै गीयते, श्रूयते, स्तूयते, क्रियते, ह्रियते, तीर्यते, स्मर्यते, नम्यते. त्यानंतर यम्यते, गम्यते, लिख्यते, दृश्यते, खाद्यते, पठ्यते, मुच्यते, पूज्यते, गणगण्यते, कथ्यते, रचते, तडताड्यते, चुरचोर्यते, व्रूवार्यते, ध्रुधार्यते, घुषघोषते, क्षलक्षाल्यते, मंत्रमंत्र्यते, दंशदश्यते, ग्रंथग्रथ्यते, वद उद्यते, वह उह्यते, वप उप्यते, वच उच्यते, व्हे हूयते, प्रच्छ पृच्छते, ग्रह गृह्यते, ब्रू उच्यते. अशा प्रकारे. ठीक आहे. तर इथे पुन्हा तेच दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये की कर्मवाच्य जे क्रियापद आहे त्याचं सूत्र मूल धातू, त्याला य, त्यानंतर आत्मनेपदी कालार्थ प्रत्यय. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. रामेण सह दृश्यते. ठीक आहे. आता सह हे जे आहे ते कर्मपद आहे म्हणून दृश्यते. ठीक आहे. पण आता इथे रामेण तौ द्विवचन झालं आहे कर्मपदाचं म्हणून दृश्य येते असं आलेलं आहे. त्यानंतर अजून उदाहरण बघा, रामेण अहम दृश्ये. आता अहम हे कर्मपद आहे म्हणून मग इथे उत्तम पुरुषाचा इथे धातू प्रत्यय वापरलेला आहे, दृश्ये. लक्षात आलं. त्यानंतर आवाम द्विवचन झालंय म्हणून दृश्यावहे. त्यानंतर वयम दृश्यामहे. तर हे एक लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला कर्मणी प्रयोग असतो तेव्हा कर्म जे आहे तर त्यानुसार क्रियापदामध्ये परिवर्तन होतं. जर कर्मपद जे आहे तर इथे सर्वनाम म्हणून जर वापरलेलं असेल तर ते सर्वनाम उत्तम पुरुष आहे, मध्यम पुरुषवाची आहे का प्रथम पुरुषवाची आहे ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानुसार क्रियापदामध्ये परिवर्तन होणार. तर मला असं वाटतं हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असावा. तर इथे बघा खाली अजून काहीतरी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सह दृश्यते इति वाक्यस्य अर्थः सह पश्यति इति न अपि तू अन्य कोपी तम पश्यति. ठीक आहे. आता सह दृश्यते म्हणजे काय की तो पाहतो, सह पश्यती असा त्याचा अर्थ होत नाही. तर अन्य कोपी तम पश्यती, तर कोणाकडनं तरी तो पाहिला जातो, कोणीतरी दुसरं त्याला पाहतंय असा त्याचा अर्थ होतो. रामेण सह दृश्यते इति अर्थ, म्हणजे रामाकडनं तो पाहिला जातो किंवा एखाद्या व्यक्तीकडनं XYZ व्यक्तीकडनं तो पाहिला जातो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्यालाच कर्मणी रचना असं म्हणतो ना. तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलेला आहात ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे जी रचना असते तशाच प्रकारची रचना इथे कर्मवाच्यामध्ये असते. त्यानंतर बघा, अत्र सह इति कर्मपदम न तू कर्तृपदम. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की खाली जे वाक्य दिलेली पंचदश वाक्यानी ते यामध्ये त्वम, अहम, युवाम, आवाम, युयम, वयम, त्यानंतर ते, ताहा, तानी, ते, हे सगळे काय आहेत? हे सगळे कर्मपद आहेत. इथे कर्म म्हणून ते वापरलेलं आहे आणि म्हणून त्याच्यानुसारच क्रियापद इथे वापरावं लागेल. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे घटक, हा जो घटक आहे तो लक्षात आलेला असावा. त्यानंतर बघा इथे दिले कर्मवाच्य रूपाणी अन्य लकारेषु अपि भवन्ति. आणि कर्मवाच्य जी रूप आहे तर ती अन्य लकारांमध्ये, अन्य लकार म्हणजे कोणकोणते तर लंग लकार, लोट लकार, त्यानंतर विधिलिंग लकार. तर प्रत्येक लकारामध्ये ही जी आहे ती रूप होतात, कर्मणी रूप होतात. तर त्यावेळेला सुद्धा हाच एक घटक लक्षात ठेवायचा, हीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की
मूळ धातू त्याला य लावायचा आणि आत्मनेपदाचे जे कालार्थ प्रत्यय आहेत तर ते तिथे लागतील. जर कर्मणी क्रियापद असेल, कर्मणी रचना असेल तर कर्मानुसार क्रियापद परिवर्तन होईल. जर भावे वाच्य असेल तर कर्त्यानुसार ते क्रियापद होईल. पण एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की भावे प्रयोगामध्ये रचना कशी असते, क्रियापद हे नित्य प्रथम पुरुषी एकवचनी असतं. तर मला असं वाटतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. त्यानंतर आपण जिज्ञासा पत्रम बघूयात. बघा, तर यामध्ये 10 वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. प्रश्न काय आहे, जिज्ञासा पत्रम. तर यामध्ये प्रश्न असा आहे, रिक्त स्थान पूरेत आणि प्रयोग परिचयम च लिखत. तर रिकाम्या जागा पण भरायच्या आहेत आणि प्रयोग कोणता आहे ते पण ओळखायचं आहे. बघा, रिक्त स्थानम पूरेत आणि अजून एक प्रश्न आहे, प्रयोग परिचयम च लिखत. ठीक आहे. तर आता इथे बघा, पहिलं वाक्य काय आहे. आता मी फक्त रिकामी जागा इथे लिहिणार आहे, म्हणजे जे उत्तर आहे तेवढं फक्त मी इथे लिहिणार आहे. बघा, पहिलं वाक्य काय आहे, नृत्यम क्रियते. तर इथं काय येईल, अप्सरसा, हे त्याचं उत्तर येईल. अप्सरसा नृत्यम क्रियते. ठीक आहे. आता याच्यावरून हे जे क्रियापद आहे क्रियते आणि इथे कर्ता तृतीयमध्ये, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा कोणता आहे, कर्मवाच्य. ठीक आहे. तर असं तुम्ही लक्षात घ्यायचं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, सुवर्णा गणयती. सुवर्णा पुष्पाणी गणयती. ठीक आहे. साधी साधी रचना आहे म्हणून हे काय आहे, कर्तृवाच्य. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, भक्ताः ईश्वरम. भक्ताः ईश्वरम पूजयंती. ठीक आहे. हे पण काय आहे, साधी रचना आहे. कर्ता जो आहे तर तो आहे प्रथमा विभक्तीमध्ये, म्हणून काय येईल, कर्तृवाच्य. तर मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर पुढची वाक्य आपण बघूयात. एक नेहमीसाठी लक्षात घ्यायचं की कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल, कर्म जर द्वितीय विभक्तीत असेल आणि कर्त्यानुसार जर क्रियापद असेल तर ती रचना कोणती, कर्तृवाच्याची. त्यालाच कर्तरी आपण असं म्हणतो. आणि जर कर्ता जर तृतीय विभक्तीमध्ये असेल आणि कर्मानुसार जर क्रियापद परिवर्तित होत असेल तर ती कर्मवाच्याची रचना. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, चित्रपटः दृश्यते. तर इथे कर्ता कोणता पण येऊ शकतो, मया किंवा अस्माभिः. चित्रपटः दृश्यते. ठीक आहे. तर आता इथे कर्ता जो आहे दृश्यते, याच्यावरून लक्षात आलं की ही कर्मणी रचना आहे म्हणून आपण तृतीयमध्ये हा कर्ता घेतला, म्हणून हे काय झालं, कर्मवाच्य. त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे तर ते आहे, बालकाः फलानी. लभन्ते. तर इथे साधी रचना आहे म्हणून हे काय होईल, कर्तृवाच्यम. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते बघा, 6वं वाक्य आहे, वंदे मातरम. ठीक आहे. तर वंदे हे जे क्रियापद आहे तर ते आहे उत्तम पुरुष एकवचनाचं, म्हणून कर्ता कोणता वापरला जाईल, उत्तम पुरुषाचा, अहम. ठीक आहे. मग ही कोणती रचना आहे, कर्तृवाच्य, कारण साधी साधी रचना आहे. कर्ता जो आहे तर तो आहे प्रथमा विभक्तीमध्ये. ठीक आहे. तर मला असं वाटतं हे तो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा,
पुढचं वाक्य जे आहे 7वं वाक्य, तर ते आहे राधिकया त्वम. राधिकया त्वम आहूयसे. ठीक आहे, आहूयसे असं येईल. कारण इथे त्वम जे आहे ते कर्तृपद आहे, सॉरी कर्मपद आहे, आणि कर्मानुसार आपण क्रियापद वापरणार आहोत, म्हणून मध्यम पुरुषाचा आपण इथे क्रियापद वापरलेला आहे, आहूयसे अशा प्रकारे. ठीक आहे, राधिकया तृतीयमध्ये आहे, म्हणून हे काय आहे, कर्मवाच्याची रचना आहे. मला असं वाटतं तुमच्या हे लक्षात आलेलं असावं. त्यानंतर पुढे बघा, पुढचं वाक्य आहे 8वं, रामायणम रच्यते. वाल्मिकीना रामायणम रच्यते. आता रच्यते ही कर्मणी क्रियापद आहे, म्हणून आपल्याला कर्ता तृतीया विभक्तीत घ्यावा लागणार आहे, आणि म्हणून ही कोणती रचना आहे, कर्मवाच्य. ठीक आहे, क्रियापदावरनं तुमचं जरी लक्षात आलं नाही तरी क्रियापदावरनं तुम्ही ओळखू शकता. जिथे य दिसेल आणि आत्मनेपदाचं क्रियापद दिसेल तिथे लक्षात घ्यायचं की ही रचना कर्मणी आहे. त्यानंतर पुढचं बघा, जलम पिबसी. त्वम जलम पिबसी. आता पिबसी या क्रियापदावरून आपल्याला करता लक्षात येतो, पिबसी हे काय आहे, हे मध्यम पुरुषाचं एक वचनाचं क्रियापद आहे, म्हणून करता सुद्धा मध्यम पुरुषाचं येणार. हे मध्यम पुरुषवाची युष्मत हे मध्यम पुरुषवाची सर्वनाम आहे, सेकंड पर्सन प्रोनाउन. ठीक आहे, तर इथे एक वचन आहे म्हणून इथे त्वम असं येईल. त्यानंतर बघा, शिक्षकेण. शिक्षकेण वयम उपदिशामहे. आता इथे वयम हे काय आहे, कर्मपद आहे, तर या कर्मपदानुसार क्रियापद बदललेलं आहे, म्हणून ही रचना कशाची आहे, ही आहे कर्मवाच्याची रचना. अर्थात तुम्ही सतत सतत जेव्हा वाक्य वाचाल, आणि ही कोणती आहे, कर्तृवाच्य. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सतत सतत ही वाक्य वाचणार त्यावेळेला तुमचा हे लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला देव वन माला हे जे शब्द आहेत, इयत्ता 8वीचे कविमती नदीवारी, त्यानंतर इयत्ता 9वीचे जे शब्द आहेत ते सगळे स्वरांत व्यंजनांत जे शब्द आहेत, तर ते सगळे शब्दरूप जे आहेत तर ते तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. कारण कुठलंही कर्तृपद असेल तर त्याची तृतीय विभक्ती काय होते, त्याचं द्विवचन काय होतं, बहुवचन काय होतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शब्दरूप निश्चितच तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं हा जो घटक आहे कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेला असेल. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.